प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये गौतमी आणि इरा या खलनायिका जरा कमी पडल्या बयोला त्रास देण्यासाठी, म्हणून सौदामिनीचा या मालिकेमध्ये प्रवेश झालाय. तर सुरुवातीला आपण बघतोय अंकिता आणि हेतल लाईट बंद करत नसतात. बयो त्यांना म्हणत असते लाईट बंद. तू राहतेस ना तसं आम्ही पण इथे राहतो. आली मोठी मोकल काकूची चोंबडी. आता हेतलला प्रश्न पडलाय, चोंबडी म्हणजे कोंबडीची बहीण असते का? कारण अंकिताला सकाळी कोणीतरी कोंबडी म्हणलंय. अंकिता म्हणते बाप रे हेतल, तुझी अक्कल पण ना. त्यावरती हेतल चिडते आणि म्हणते काय ग माझी अक्कल काढत असते सतत, मी सिनियर छू ना. बयो म्हणते हेतल तू सिनियर छू ना, मग आता तुला हे कळायला हवं की मोकल काकूंची तब्येत बरी नाही आणि तुम्ही त्यांच्या घरी अशा वागताय. आता ही हेतल म्हणते ए बाई, आम्ही काहीही असं वागत नाहीये, फक्त पार्टी करणारे आम्ही, इरा येणारे, तू प्लीज मध्ये मध्ये बोलू नकोस ग. तेवढ्यात बयोला हॉस्पिटलमधनं फोन आला, इमर्जन्सी आणि यावं लागेल. बयो विचारते काय झालं, मोकल काकूंना बरं नाहीये का? तिकडनं ते पिऊन दादा म्हणतात ते काय आम्हाला माहिती नाहीये, पण सौदामिनी मॅडमनी तुम्हाला अर्जंट बोलवलंय. बयो अंकिता आणि हेतलला म्हणते धिंगाणा घालू नका आणि निघून जाते. पण आता ह्या काय दोघी ऐकणार आहे का? इरा आल्यानंतर या दोघी जणी लगेच नाचायला लागतात. इराला विचारतात पार्टीचं काय कारण आहे आजचं, म्हणजे इरा आल्यावर विचारतात त्या. इरा म्हणते गेस व्हॉट, माझ्या मम्माने विशालच्या आणि माझ्या रिलेशनला हिरवा कंदील दिलाय. हेतल आणि अंकिता खूप खुश होतात. मग आता इरा विचारते ती कामवाली कुठे गेली आहे? तेव्हा अंकिता म्हणते माहीत नाही ग, तिला हॉस्पिटलमधनं कसल्या तरी इमर्जन्सीचा फोन आला आणि ती गेली, बरं झालं ती गेली. पण आता इराला मात्र अगमग लागली आहे, कारण तिला असा डाऊट आहे की ती विशालसोबत पुन्हा फिरायला गेली असेल. असो, पण आता बयो रस्त्यामध्ये खूप विचार करते काय झालं असेल दवाखान्यात आणि काय नाही. गेल्या गेल्या ती विचारते सौदामिनीला मॅडम काय झालंय, असं बोलवून घेतलं अचानक? सौदामिनी म्हणते काय आहे ना अगं, उद्या ना हॉस्पिटलमध्ये एक महत्त्वाची म्हणजे डील आहे, कॉन्फरन्स होणार आहे काहीतरी सांगते ती कारण, आणि त्यामुळे ना तुला जरा माझी मदत करायची आहे. बयो म्हणते हो करते ना मदत, सांगा ना. सौदामिनी म्हणते तुला या हॉस्पिटलच्या बद्दल खूपच आत्मीयता आहे ना, ते म्हणजे सगळे डिसिजन तूच घेत असते, त्यामुळे मी असं ठरवलं आहे की तू हॉस्पिटलची सगळी साफसफाई एकटीने करायची. हे ऐकल्यावर बयोला जरा राग येतोय. सौदामिनी म्हणते माझं दगडाचं काळीज आहे ना, काल बोललीस ना तुम्हाला, तर आता दगडाचं काळीज काय काय करू शकतं ना ते बघच तू. आता हिने ठरवलं आहे की बयो असं बोलल्यानंतर त्या गोष्टीचा रिव्हेंज घ्यायचा आहे. बयो म्हणते मी असं काही करणार नाही आहे. मग सौदामिनी तिला धमकवते मग हे कॉलेज सोडून जायला तयार राहा. ही सौदामिनी व्याजासकट तुझा हिशोब करणार आहे आता. तरीसुद्धा बयो म्हणत असते की मी काहीही करणार नाही आहे, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. सौदामिनी म्हणते असं आहे काय, आणि आता तिचा हात ओढत मोकल काकूंच्या रूममध्ये आणते आणि म्हणते ही तुझी घरमालकीण आहे ना, तू हिला इथे ॲडमिट केलं ना विशालकडनं, हिचा सगळा खर्च काढून घेतलास. आता जर मी हिला अर्ध्या रात्री इथून डिस्चार्ज दिला तर ह्या आजारी बाईला तू कुठे घेऊन जाणार आहेस, बिचारीचे हाल होतील ना. बयो म्हणते तुम्हाला काही वाटत नाही का, पेशंटला ओलीस ठेवून मला धमकवताय, माझ्याकडून काम करून घेताय. सौदामिनी म्हणते तसं समज हवं तर, काय आहे ना माझं दगडाचं काळीज आहे ना, मला कशाला काही वाटणार आहे. बयो म्हणते हे तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे. बयोने खूप विरोध करायचा प्रयत्न केलाय. आता सौदामिनी तिला म्हणते तुला काय समजायचंय ते समज, आणि मग त्या मोकल काकूंच्या ऑक्सिजनचं जे काहीतरी असतं ना ते बटन, ते कमी जास्त करायला लागते. म्हणजे मुद्दाम मोकल काकूला ओलीस धरून ही बयोला ब्लॅकमेल करते, त्यामुळे बयोकडे पर्यायच राहत नाहीये साफसफाई करण्यासाठी. सौदामिनीने CCTV कॅमेरे लावलेत ना सगळ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे सगळ्याच हॉस्पिटलमध्ये असतातच म्हणा. तर आता ती त्याच्यातनं बयो कशी साफसफाई करते ते बसल्या बसल्या तिच्या केबिनमध्ये बघत असते. आता या विशालला अचानकपणे असं काहीतरी वाईट स्वप्न येतं म्हणजे बयोबद्दल, आणि तो पटकन बयोला फोन लावतो. आता बयो फोनवर बोलत असताना सौदामिनी CCTVमध्ये बघते. बयो विशालला विचारते काय झालं सर तुमचं, असा का आवाज येतोय? विशाल म्हणतो अगं काही नाही, मी अचानक दचकून जागा झालो, तू बरी आहेस ना सरस्वती? आता बयोला असं वाटतं सांगून टाकावं विशालला, पण ती पुन्हा विचार करते की उगाचच त्यांच्या आईमध्ये आणि त्यांच्यामध्ये भांडण झालं तर आता ती म्हणते हो सर मी बरी आहे. विशाल तिला विचारतो तू कुठे आहेस? बयो सहज म्हणते ते मी आता काही बोलणार ती, तेवढ्यात ती सौदामिनी वस्कन वसकते तिच्या अंगावर आणि म्हणते कोणाशी बोलतेस ग तू फोनवर? विशाल पुढे काही विचारणार तिला, तेवढ्यात बयो फोन कट करून टाकते. विशालला कळत नाही की हिने असा का अचानक फोन कट केला असेल. आता बयो जरा घाबरते आणि म्हणते ते माझ्या रूममेटचा फोन होता, मी केव्हा येणार आहे ते विचारत होती ती. सौदामिनी बयोला म्हणते टाइमपास करायचा नाही इथे, मी तुला कामासाठी बोलवलंय ना, मी बघते तुला CCTV मधून. आणि वर जात असताना मुद्दाम तिच्या सँडलची घाण खाली लावते आणि म्हणते सॉरी फू बिचारी, तुला पुन्हा साफ करावं लागेल ना हे सगळं. पण बयो मात्र बिचारी इमानदारीने सगळं काम करते.
एक 100 बात की एक बात सांगते प्रेक्षकांनो, जे लोक चांगले असतात ना खरंच त्यांचंच मरण होतं हा नेहमी. ती म्हण आहे की नाही, बळी त्याचा कोण कान पिळी. आजकाल हे असंच असतं सगळीकडे, हे मात्र खरं आहे. आता ही इरा अर्ध्या रात्री अंकिता आणि हेतलला विचारपूस करते बयो घरी आले की नाही, कारण इराला काही झोप येईना. तिला असं वाटतंय मागच्या वेळेस सारखी बयो विशाल सोबत फिरती. अंकिता हेतल सांगतात की ती नाही आली आहे घरी. इरा तिकडनं चिडचिड करत असते, ती कुठे गेली एवढ्या रात्रीची, तुम्हाला तिला विचारता येत नव्हतं का. अंकिता हेतल म्हणतात अगं सॉरी आम्हाला माहिती नाही. आता इरा चिडचिड करत असते त्यांच्यावरच. त्या दोघींना काही कळेना की ही कशाला एवढी आरडाओरडा करते आणि आता ती फोन ठेवून देते. अंकिता आणि हे त्याला वाटतं आपल्या झोपेवर कॉन्सन्ट्रेशन करणं जास्ती महत्त्वाचं आहे, म्हणून त्या दोघी झोपल्यात. असो आता इरा राग त्या बयोला फोन लावत असते, पण बयोने नेमका फोन व्हायब्रेशनवर ठेवला असतो, कारण सौदामिनी तिला वसकून गेली ना. आता अक्षरशः टॉयलेटची सुद्धा सफाई करून घेतली हो या बिचाऱ्या पोरीकडनं. आता इरा त्या विशालला फोन लावते. विशाल तिचा फोन नंबर बघितल्या फोन कट करतो. आता मात्र इराचा संताप होतोय. काम केलं रात्री बयोने, जागले मात्र इरा आणि विशाल. बारी असो तर आता सकाळी सकाळीचा डोळा लागतो बयोचा. सौदामिनी तिच्याकडे येते आणि उगाचच तिला अशी तिचा हात धरते आणि म्हणते कळलं असेल ना तुला या सौदामिनीशी पंगा घेतल्यावर काय होतं ते. काय म्हणाली होतीस ग काल तू मला, ते दगडाचं मन वगैरे. बोल पुन्हा बोल ना, माझे कान अगदी आतुर झालेत ते शब्द ऐकायला. ही सौदामिनी व्याजासकट हिशोब करत असते. तुला सांगितलं होतं ना मी, माझ्या मुलापासून दूर राहायचं. तू माझ्यातल्या आईला डिवचलंस काल, त्यामुळे तुझा हिशोब तर मला चुकता करावाच लागणार होता. ही सौदामिनी जेव्हा हिशोब करते ना, तर या हिशोबामध्ये भागाकार वजाबाकी बेरीज असं काही नसतं, फक्त गुणाकार असतो. तुझा हा त्रास दुपटीने वाढत जाईल जर तू माझं ऐकलं नाही तर. पण ठीक आहे, एवढी काही वाईट नाही आहे ग मी. तू अजून लहान आहेस, बालिश आहेस, त्यामुळे मी तुला एक चान्स देते. तू एक चान्स नक्कीच डिझर्व करते. चल मी तुला एक डील देते. तू जर माझ्या मुलाला माझ्यापर्यंत आणलंस, त्याला जर आई म्हणायला लावलंस, आमचं नातं पूर्वीप्रमाणे केलंस, तर मी तुझा हा त्रास कमी करेल. मी तुला शब्द देते, तुला मी कोणाला त्रास देऊ देखील देणार नाही. बघ विचार कर, माझा विशाल खूप आडमुठा आहे. काय आहे ना, शेवटी माझंच रक्त आहे, पण तो तुझ्या शब्दात आहे. तो तुझं सगळं ऐकतो. मला माहिती नाही तुझं आणि विशालचं नेमकं काय नातं आहे, पण तू त्याच्यासाठी स्पेशल आहे हे मात्र नक्की. त्यामुळे विचार कर, माझी ही डील मंजूर कर, नाहीतर मग सौदामिनीचा हिशोब तुला कळलाच असेल. बयो बिचारी टेन्शनमध्ये आली आहे. सगळी 7:30 या बयोच्या मागे का असते कोणास ठाऊक बाबा. आता ही इरा सकाळी त्या विशालच्या घरी येऊन धडकली आहे. असं कुठे जाव का कोणाच्या घरी, ते पण एका बॅचलर मुलाच्या घरी. त्याला काही सकाळचे प्रातर्विधी वगैरे असतात की नाही. सो काय बोलावं. इरा गेल्या अशी पाहते त्याच्याकडे. विशाल म्हणतो काय झालं, अशी का बसलीस तू इथे. आता इरा म्हणते काल रात्री कुठे फिरत होतास रे तू त्या बयोसोबत. विशाल म्हणतो काय सरस्वती बरोबर. हे अगं काय बोलतेस तू. तेव्हा लगेच म्हणते खोटं बोलू नकोस. विशाल म्हणतो ए इरा, मी खोटं बिटं बोलत नसतो. मी घरीच होतो. मग इरा म्हणते तुला कॉल लावला, तू उचलला नाही. तिला लावला मी कॉल, तर तिने पण उचलला नाही. तुम्ही दुसरीकडे आईस्क्रीम खायला गेला होतात का. विशाल म्हणतो ए इरा, तू फोन केलेला मी स्वतः कट केलाय, मला नव्हतं बोलायचं तुझ्याशी. हिला लक्षात ठेव, 2 महत्त्वाच्या गोष्टी. मी घरीच होतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यावर हक्क गाजवायचा नाहीस तू शुभमकरांची मुलगी आहेस, याचा फायदा घेऊ नकोस. इरा म्हणते मी फायदा घेत नाही, ती फायदा घेते. ओपन युअर आईज, डोळे उघड तुझे. अरे ती फायदा घेते, तुला बाहेर नेते, तुझे पैसे लुटवते. ती कुठल्या तरी इमर्जन्सीच्या नावाखाली काल रात्री बाहेर गेली होती ती, तुला माहिती नाही का. अच्छा, म्हणजे तुझ्यासोबत नसेल भटकत ती, दुसऱ्या कुठल्या मुलासोबत भटकत असेल. आता विशाल चिडतो आणि म्हणतो इरा जास्ती बोलू नकोस. इरा म्हणते चुकीचं बोलले का मी, तुम्हाला दोघांना सोडणार नाहीये मी. एक ना एक दिवस सगळं बाहेर पडेल विशाल, तेव्हा मी बघते तुम्हाला. असं धमकी देऊन ती निघून गेली आहे तिथून. आता विशाल विचार करतोय हिला कुठली इमर्जन्सी आली होती सरस्वतीला. आता बयोला टेन्शन आलंय, कारण या सौदामिनीने तिला डायरेक्ट ब्लॅकमेल केलंय की माझ्या मुलाला आई म्हणायला भाग पाड तू आणि आमचं नातं पूर्ववत कर. विशाल तिला फोन करून विचारतो काल रात्री कुठे होतीस, कसली इमर्जन्सी होती तुला. बयो काही सांगणार तेवढ्यात तिला असं वाटतं काही सांगूच नाही दर वेळेप्रमाणे. आता ती नुसती म्हणते हो सर इमर्जन्सी होती, आणि मग तिला कोणीतरी बोलवलंय म्हणून फोन कट करते. विशाल विचार करतो ही असं का फोन कट करते, नक्की काहीतरी गडबड आहे. आता ही इरा त्या गौतमीला सांगते की बयो रात्रभर काल विशाल सोबत होती. गौतमी म्हणते काय बोलतेस तू इरा. तेव्हा इरा म्हणते मी त्या भिकारडीला जाब विचारणारच आहे, आता येऊ दे तिला. गौतमी म्हणते असे नको विचारूस तू, थांब जरा मला विचारू दे. तेवढ्यात बयो आली आहे तिथे. आता या दोघी काही विचारणार, तेवढ्यात शुभमकर येतात तिथे
बयोला म्हणतात, अगं बयो, विशालला फोन आला होता का मोकल काकूंच्या मुलांचा? बयो म्हणते, बाबा मला माहिती नाही आहे, मी आलेच काम उरकून. शुभमकर म्हणतात, बरं ठीक आहे. बयो खूप थकलेली दिसतीये, पण हे शुभमकरांच्या लक्षात नाही आलं आहे. आता तेवढ्यात या अमितचा भाऊ जो आहे म्हणजे मोकल काकूंचा दुसरा मुलगा, तो विशालला फोन करतो आणि त्याची ओळख सांगतो. विशाल गडबडून जातो. तो म्हणतो, मी तुम्हाला नंतर कॉल करतो, मी जरा कामात आहे, मी तुम्हाला नक्की कॉल करतो हां. आता असं म्हणून त्याने फोन ठेवला आहे. पण आता तो विचार करतोय की सरस्वतीला फोन करायला हवा. आणि विशालने लावलेला फोन नेमका सुमन बघते. सुमन कामात असते आणि मग ती आवाज देते बयोला, अगं ए बयो, विशाल सरांचा फोन आहे. आता बयोला काही फोनवर बोलायचं नसतं. बयोला ती म्हणत असते, अगं उचल ना फोन, बघ काय बोलतायत ते. पण बयो काही फोन उचले ना. सुमन म्हणते, घे बाय माझे, मला लाजते की काय, का भांडलंस ते विशालशी? जाऊ दे ग, असं होतं प्रेमात कधी कधी. बयो म्हणते, गप घ्या ते, मला काय टेन्शन आलं तुला काय सांगू. सुमन विचार करत असते, हिला काय झालंय. पण आता बयो विचार करत असते, विशाल सर मला पुन्हा विचारतील का मी रात्री कुठे होते ते, म्हणून ती विशालचा फोन उचलत नसते. तर प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. एवढा छान रिव्ह्यू मी तुम्हाला देते, प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि आता पुढे आपण बघणार आहोत, या सौदामिनीच्या डोक्याला गौतमीचं डोकं लागलं आहे. म्हणजे आता गौतमी तिला उपाय सांगते की तुम्ही हे फालतू उपाय करू नका, ती गावची पोरगी आहे, महा बनेले, तिला काहीतरी भयंकर करायला लावा तुम्ही. सौदामिनी म्हणते, बघच आता भयंकर काय करते मी. म्हणजे काय, आता बयोवरच्या होणाऱ्या छळाची लेवल जराशी वर गेली असं म्हणायला हरकत नाहीये. काय पण दाखवतात प्रेक्षकांनो, जरा बरा ट्रॅक चाललाय असं वाटतं की लगेच काहीतरी समोर आणून ठेवतात. असं काही हे असं काही दाखवलं तर मनाला अजिबात पटत नाही. पण माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडतो ना, मग लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.